हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण जे लोणचं करणार आहोत ते आमच्याकडे सगळ्यांच्या अतिशय आवडीचं आहे. माझी मुलं, नातवंड, सो त्यांचे मित्रमैत्रिणी सगळे येतात, खातात आणि बाटल्याच्या बाटल्या भरून घेऊन सुद्धा जातात. त्याचं नाव आहे कोळंबीचं लोणचं. आणि ह्याची एक खासियत आहे बरं का, ती अशी आहे की आपण प्रवासातून घरी आलो आणि साधी पिवळी खिचडी जरी टाकली ना, त्याच्याशी हे उत्तम लागतं. मग करायची सुरुवात, चला. कोळंबीच्या लोणच्यासाठी आपण इथे घेतोय स्वच्छ केलेली कोळंबी, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, उभा चिरलेला बारीक लसूण, उभं थोडं चिरलेलं आलं. हा लोणच्याचा मसाला आहे. हा लोणच्याचा मसाला कैरीचा जो लोणच्याचा मसाला बाजारात मिळतो तोच घेतला आहे मी इथे. लिंबाचा रस आहे, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ. या कोळंबीला मी हळद लावून ठेवलं आहे. जनरली मी हळद लावून ठेवते बाजारातनं आणल्यानंतर, कारण मग आपण 2 दिवसांनी करतो, 3 दिवसांनी करतो कधी, तर मग कोळंबीला हळद लावली की ती छान टिकते. तर ह्यालाही मी आधी हळद लावून ठेवली आहे. आपण आता आधी कोळंबी परतून घेऊयात. आता आपण तेल टाकू. आता हे लोणचं आहे म्हणून ह्याला थोडं तेल जरा जास्त लागतं. एक 5-6 टेबलस्पून तरी लोणच्याला तेल टाकूयात. तेल टाकलं की हिंग टाकूयात, थोडं आलं लसणाची पेस्ट. आता तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. ह्याच्यात पण तुम्ही हळद आणि लाल तिखट आहे ते टाकू शकता, किंवा कोळंबीवर टाकलं तरी चालतं. मी इथे थोडं कोळंबीला जसं टाकून घेते, थोडंसं आपण नंतर टाकूया. आलं लसणाचा असा कच्चा वास आता जरा गेला आहे. आता आपण ह्यात कोळंबी टाकू. ही साधारण एक मोठी वाटी भरून म्हणजे कोळंबी. पाणी सुटेल असं मला वाटत नाही आहे, कारण हे खूपच फ्रेश आहे. पण तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळा आपण कुठून कोळंबी आणतो ह्याच्यावर पण असतं ना, तर अशी फोडणीत टाकल्यानंतर त्याला जरा पाणी सुटतं. ते पाणी थोडंसं आटू द्यायचं, म्हणजे ते पाणी गेलं पाहिजे. आणि मग असं हे तेल दिसायला लागलं की ह्या तेलात मिरच्या टाकायच्या असतात, हिरव्या मिरच्या, म्हणजे ते तेलात त्या मिरच्या शिजतात चांगल्या. आता आपण ह्याच्यात हे तेल छान सुटलं आहे, त्याच्यात आता ह्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. एक मिरचीचे 2 तुकडे असं करून घ्यायचं, म्हणजे तेलात अशा छान. ह्या मिरच्या जरा छान लागतात लोणच्यात, हिरवं दिसतं पण छान आणि मस्त लागतं. त्याचबरोबर हा जो लसूण लांब लांब चिरला आहे तो, आणि आलं पण, ह्याचे तुकडे जरा असे तोंडात आले की छान लागतं. या ज्या मिरच्या आहेत त्या तुम्हाला आवडत असेल तर तिखट पण घ्या, पण लोणचं असल्यामुळे कमी तिखट असल्या की छान लागतं. फ्लेवरला चांगलं असतं ते, म्हणजे त्या मिरच्यांचा फ्लेवर पण येतो आणि लोणच्याचा मसाला असतो, मग ते खूप तिखट लागतं ना, म्हणून शक्यतो कमी तिखट घ्यायच्या. 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. झालं आहे, आपली कोळंबी झाली आहे. आणि हे सगळं लोणचं करताना आपण जे म्हणजे ह्याच्यात मिरच्या, आलं लसूण सगळं जे टाकलं आहे ते करताना गॅस अगदी बारीकच ठेवायचं, बारीक गॅसवर सगळं करायचं. आपण आता मीठ थोडंसंच टाकूयात ह्याला, कारण लोणच्याच्या मसाल्यात मीठ असतंच, त्याच्यामुळे जास्त नको. तरी तुम्ही चाखून बघा, तुम्हाला परत वाटलं तर तुम्ही टाकू शकता. चला, आता आपल्या हिरव्या मिरच्या पण छान शिजल्यात. आता टाकूयात लोणच्याचा मसाला. हा लोणच्याचा मसाला टाकल्यानंतर जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही, कारण ते लाल तिखट असताना मग ते जळतं त्यातलं. म्हणून आता आपण टाकूयात आपलं लास्ट इन्ग्रेडियंट, लिंबाचा रस. गॅस माझा बारीकच आहे. लिंबाचा रस टाकल्यानंतर पण असं नुसतं त्याला जो आवाज आला जरा की झालं. थोडंसं म्हणजे असे एक बुडबुडे आल्यासारखं झालं, तेवढंच झालं की गॅस बंद करायचा. नाही तर मग लिंबू टाकल्यानंतर ते कडवट लागतं, त्याच्यात गॅस जर चालू असला तर कडवट लागतं. अशा प्रकारे आपलं कोळंबीचं लोणचं तयार आहे. आणि हे लोणचं इतकं वर्सेटाईल आहे की हे तुम्ही पिवळ्या खिचडीशी, साधं वरण भात, ब्रेडशी, किंवा आपला जो पाव असतो ना त्याच्याशी उत्तम लागतं. चला मग घेऊयात वाढायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा.